तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी माहिती आहे ज्याच्यामधून न चुकता आपल्याला आनंद भेटतो, ना सॉरी बोलावं लागत, ना एफर्ट घ्यावे लागत, ना कोणतं स्ट्रगल करावं लागत, तरीही मनाला आनंद भेटतो, पॉझिटिव्हिटी भेटते. आणि त्यातलीच एक ऍक्टिव्हिटी म्हणजे ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी. मुलांबरोबर ग्रॅटिट्यूड बोलताना ते सांगणं नाही तर ते जगणं महत्वाचं आहे. त्यासाठी स्वतः एक उदाहरण बना. आज किती छान हवा आहे, थँक्यू. आपल्या गार्डनमध्ये किती छान फुलं फुलली आहेत, थँक्यू. तू मला मदत केलीस, थँक्यू. तू मला पाणी आणून दिलंस, थँक्यू. ही ऍक्टिव्हिटी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. जेवताना, झोपताना मुलांना विचारू शकतो, आज तुझ्यासाठी बेस्ट मोमेंट कोणता होता, कोणत्या गोष्टीसाठी तुला थँक्यू बोलायचंय. या ऍक्टिव्हिटीला अजून सुंदर करायचं असेल तर मुलांना ग्रॅटिट्यूड ट्री काढायला सांगा. एक सुंदर ट्री काढायला सांगा आणि त्या ट्रीची जी पानं असतील ती कलरफुल करायला सांगा आणि त्या प्रत्येक पानावरती ते ज्यांच्यासाठी थँकफुल आहेत त्यांचं नाव लिहायला सांगा. आणि ही ऍक्टिव्हिटी मुलांसोबत तुम्ही करू शकता, कारण ही खूप सुंदर आणि पॉवरफुल ऍक्टिव्हिटी आहे. आपला माइंड शांत होतो, पॉझिटिव्ह होतो, फोकस प्रॉब्लेम वरून ब्लेसिंग्सवर शिफ्ट होतो. आणि सगळी ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर, पूर्ण ट्री ड्रॉ करून झाल्यानंतर त्यांना मोठ्याने बोलायला सांगा, थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. हे ड्रॉइंग जर त्यांनी त्यांच्या स्टडी टेबलकडे नेऊन चिटकवलं तर त्यांना दररोज पॉझिटिव्हिटी मिळेल, दररोज रिमाइंडर मिळेल की येस आय हॅव सो मेनी थिंग्स. मुलांच्या स्टडी टेबलवरती फक्त बुक्स नाहीत तर त्यांच्या माइंडला स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह बनवणाऱ्या गोष्टी पण असल्या पाहिजेत. ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर मुलांचं कौतुक करायला विसरू नका. रिमेंबर, ती आपल्याला चिट बनवायची आणि दररोज एका जारमध्ये आपल्याला ते चिट्स गोळा करायच्या आहेत. त्या व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि इतर पॉईंट्स बरोबर शेअर करा.